काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांच्या शोकसभेसह उद्या मुंबईतल्या वरळी डोममध्ये आयोजन करण्यात आले। या शोकसभेला शरद पवार तब्येतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाहीत, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे उपस्थित राहणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शोक सभेचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। मुंबईतल्या वरळी डोम या परिसरामध्ये शोक सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। देशभरातून आणि राज्यातून वेगवेगळ्या भागातून अनेक मान्यवर या शोक सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संपूर्ण पवार कुटुंबीय या शोक सभेला असतील। शरद पवार सध्या रुग्णालयात असल्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत। मात्र जी माहिती मिळाली आहे त्यानुसार मनसे प्रमुख राज ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भूषण गवई अशा पद्धतीचे सर्व मान्यवर उपस्थित असतील। यासोबतच विधानसभेचे, विधान परिषदेचे सर्व आमदार हे देखील या शोकसभेला उपस्थित असणार आहे। वरळी डोम परिसरातली सध्याची आपण चित्र पाहतोय। भला मोठा एक पोस्टर या ठिकाणी अजित पवारांचा लावण्यात आलेला आहे आणि आजूबाजूला 2 मोठ्या स्क्रीन देखील या ठिकाणी लावण्यात आल्यात। या ठिकाणी साधारणपणे 2000 लोक बसतील अशा पद्धतीची देखील व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। वरळी डोममध्ये ही व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात अजित पवार प्रेमी उद्या वरळी डोममध्ये येताना आपल्याला दिसणार आहेत। या शोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित असतील। काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे येण्याची दाट शक्यता आहे। यासोबतच दिल्लीतील काही मान्यवर देखील या शोकसभेसाठी उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती मिळते। काही वेळापूर्वीच पार्थ पवार यांना या संपूर्ण परिसराची पाहणी केली। यासोबतच मंत्री आदित्य तटकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होत्या आणि उद्या सायंकाळी 5 वाजता या शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याला सर्व पक्षीय नेते जे आहेत ते आपल्याला उपस्थित राहताना दिसतील। कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा सूप वाजताच महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला।